आंदोलनातील जखमी विद्यार्थ्यांना घेऊन राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत। मात्र विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर एफआयआर दाखल न केल्यानं राहुल गांधी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन त्यांनी केलेलं आहे। त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। गेल्या अर्धा तासापासून ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एफआयआर घेण्याची विनंती ते पोलिसांना करतायत, मात्र एफआयआर दाखल होत नाही आणि त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेरच राहुल गांधी यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। जखमी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबाबत तक्रार दाखल करण्याची मागणी राहुल गांधी यांची आहे। एफआयआर दाखल होईपर्यंत ठिय्या आंदोलन सोडणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। राहुल गांधी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। राहुल गांधी यांचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे। पॅलेट गननं जखमी विद्यार्थ्यांना राहुल गांधी यांच्या विरोधात जी गन वापरण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राहुल गांधी यांची आहे। आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण जाणून घेऊया। दिल्लीमधून शिवाजी काळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, गेल्या अर्ध्या तासापासून राहुल गांधी यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। या क्षणाला काय अपडेट आहेत आणि कशा घडामोडी दिल्लीमध्ये सुरू आहे? दिल्लीमधील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला आता पोलिसांच्या एक छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। संसद मार्ग पोलीस स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी या ठिकाणी जे लोक आतमध्ये जाऊ शकतात त्यांना अडवायला सुरुवात केलेली आहे। लोक या ठिकाणी जे आहेत ते पोहोचल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग जे आहे या भागामध्ये करण्यात आलेलं आहे। लोकांना जे आहे आज सोडलं जात नाहीये आणि साधारण 2 ते 3 ठिकाणी या पोलीस स्टेशनच्या भागामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे। तर या सगळ्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर आता पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशनच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि दुसरीकडे दिल्लीमधील हा जो भाग आहे अत्यंत संवेदनशील, अत्यंत महत्वाचा असा हा भाग आहे आणि या भागामध्ये आता पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेचं जे कडा आहे ते वाढवलेलं आहे। त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या अगदी शिवाजी, पण राहुल गांधी यांचं हे ठिय्या आंदोलन किती वेळापर्यंत असं सुरू राहणार आहे? ते त्यांच्या मागणीवरती ठाम राहणार आहेत का? आणि प्रियंका गांधी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शिवाजी, अगदी प्रियंका गांधी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। राहुल गांधी त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत आणि त्यांनी या ठिकाणी जे आहेत जोपर्यंत हा गुन्हा दाखल होत नाहीये तोपर्यंत आम्ही इथेच थांबू अशी घोषणा केलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। प्रियंका गांधी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काँग्रेस कार्यकर्ते आता या ठिकाणी आंदोलन ठिकाणी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी जी आहे गर्दी जी आहे वाढताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे दिल्ली पोलिसांनी या भागामध्ये सर्व व्यवस्था जी आहे ती करायला आता सुरुवात केलेली आहे। मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे। पार्लमेंट स्ट्रीट हा जो भाग आहे हा संसदेपासून अत्यंत जवळ असलेला पोलीस स्टेशनचा भाग आहे। अशोका रोड संसद मार्ग असा जवळ असलेला हा जो मार्ग आहे हा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सध्या गर्दी जी आहे पोलिसांची, पोलीस जे आहेत त्या ठिकाणी थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग जे आहे 3 लेअरचं या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि राहुल गांधी यांचं या ठिकाणी धरणे आंदोलन जे आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या समोर हे साधारणपणे जर आपण पाहिलं डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस दिल्लीच्या ऑफिस आहे आणि त्याच ठिकाणी हे आंदोलन जे आहे राहुल गांधी यांचं सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस स्टेशनच्या बाहेर जे आहे एक मोठ्या प्रकारे बॅरिकेडिंग करण्यात आले आहे। आतमध्ये कोणालाही सोडलं जात नाही। राहुल गांधी जे आहेत आतमध्ये आहेत आणि या ठिकाणी राहुल गांधी यांचं सध्या आंदोलन जे आहे धरणे आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी शिवाजी, पॅलेट गनमुळे जखमी झालेले विद्यार्थी देखील आता राहुल गांधी यांच्या सोबत सहभागी झालेले आहेत या ठिय्या आंदोलनामध्ये। अगदीच राहुल गांधी यांच्या सोबत पॅलेट गनचा ज्यांच्यावरती मारा झाला, ज्यांची इजा झाली, ज्यांना दिसायला त्रास होत आहे अशा लोकांना जे आहे विद्यार्थ्यांना सोबत घेऊन राहुल गांधी या ठिकाणी आलेले आहे। त्यांच्यावरती या अगोदरच एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये जे आहे शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यानंतर आता या साहिलला घेऊन राहुल गांधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर साहिलची आई देखील साहिल सोबत राहुल गांधी यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी अधिक आक्रमक होऊन
दिल्लीच्या पोलीस स्टेशन जवळ, पार्लमेंट स्टेशन जवळ येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं आता हे धरणे आंदोलन किती वेळ चालतं, पोलीस या संदर्भात गुन्हा दाखल करतात का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी शिवाजी, बंदोबस्त कशा पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे? कारण याआधीच आपण जंतर मंतरचं आंदोलन पाहिलेलं आहे आणि त्यानंतर संसदेबाहेर राहुल गांधी यांचं ठिय्या आंदोलन आपण याआधी पाहिलेलं आहे आणि तशाच पद्धतीची दृश्य आता दिल्लीतल्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल गांधी यांच्या ठिय्या आंदोलनामुळे. कशा पद्धतीच्या हालचाली आणि दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त आहे, अगदी थोडक्यात शिवाजी. जर आपण पाहिलं ट्रिपल लेअर या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. सध्या तरी तणावपूर्ण शांतता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र लोक जे आहेत, काँग्रेसचे नेते हळूहळू या पोलीस स्टेशनकडे पोहोचताना पाहायला मिळत आहेत. लोकांना बाहेर जे आहे, पोलीस स्टेशनच्या बाहेर असला जो मोठा रस्ता आहे संसद मार्गाचा, तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि दोन्ही बाजूने हा रस्ता, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनचा संसद मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. लोक या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात जमायला सुरुवात झालेली आहे. कार्यालयीन कामकाजाचा दिवस आहे. मोठ्या प्रमाणात या भागामध्ये कार्यालय आहेत. LIC पासून आदिवासी विभागाचे ऑफिसेस आहेत. राहुल गांधी यांची पुढची भूमिका काय असणार आहे? ते माध्यमांजवळ संवाद साधणार आहेत का? आणि हे FIR होत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांचं ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे का? या सगळ्याकडे आपलं लक्ष राहणार आहे. धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ.